नमस्कार मित्रांनो, हा आपला बेसिक मॅथमॅटिक्सचा दुसरा व्हिडिओ आहे आणि या संपूर्ण व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये आपण बेसिक मॅथ पूर्णपणे कव्हर करणार आहे। तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा द्या, सर्व स्पर्धा परीक्षासाठी हे बेसिक मॅथमॅटिक्स खूप कामाचं आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे नेमकं काय असते हे बेसिक इंट्रोडक्शन आपण पाहिलं होतं। याचं एक्झाम्पल पण काही या प्रकारचं दिलं होतं मी तुम्हाला। याला वाचतो आपण 4/3/5 असं जर लिहिलेलं असेल तर याला म्हणतो आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक। कारण ही जी संख्या आहे या संख्येमध्ये पूर्णांक सुद्धा आहे, या संख्येमध्ये अपूर्णांक सुद्धा आहे, म्हणून आपण याला मिक्स मध्ये वाचतो पूर्णांक युक्त अपूर्णांक, म्हणजे पूर्णांक सुद्धा आणि अपूर्णांक सुद्धा। आणि स्पर्धा परीक्षेमध्ये भरपूर वेळेस आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं रूपांतर व्यवहारी अपूर्णांकात करावं लागेल किंवा व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांक युक्त अपूर्णांकात करावं लागेल। आता हे नेमकं काय आहे ते आपण इथं पाहू। इथं मी राईट करत आहे, तुम्ही सुद्धा नोटबुक मध्ये हे राईट करा। पूर्णांक युक्त अपूर्णांक आणि याचं रूपांतर करू आपण, ट्रान्सफॉर्म करू याला व्यवहारी अपूर्णांकात। अच्छा, दोन्हीचं मीनिंग काय ते पाहू आधी। एक एक्झाम्पल इथं मी राईट करतो। जसं इथं लिहिलं मी 4/3/5 आणि याचं रूपांतर मला इकडे करायचं आहे। नाव एक वेळा लक्षात नसलं तर चालून जाईल, ठीक आहे, पण हे रूपांतर करता आलं पाहिजे। स्टार्टिंगला काय करायचं तुम्हाला, या दोन संख्येमध्ये काय करायचं आहे गुणाकार। 4 आणि 5 या दोघांमध्ये गुणाकार केला 5 चोक 20 आणि 20 मध्ये या 3 ची बेरीज करायची आहे। 5 चोक 20, 20 आणि 3 23 छेद डिनॉमिनेटर मध्ये किती आहे 5। पूर्णांक युक्त अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक, हे काय केलं आपण रूपांतर। अजून एक एक्झाम्पल पाहून घ्या। समजा इथे लिहिलंय मी 8/1/3 काय करणार, या दोघांचा गुणाकार। 8 त्रिक 24, 24 आणि 1 हे 25, तर इथे लिहून टाकलं मी 25 छेद, छेदामध्ये कोणताही बदल करायचा नाहीये, जशाला तसं राईट करायचं आहे, ठीक आहे। भरपूर वेळा एमसीक्यू जेव्हा आपण प्रश्न सॉल्व्ह करतो तेव्हा हे जे आहे हे आपल्याला कामात येईल, ठीक आहे। असे प्रश्न येतील की नाही येतील हे मला माहित नाही, पण प्रश्न सॉल्व्ह करत असताना मदत कुठली तरी एखादी स्टेप अशी यायला पाहिजे, ठीक आहे। असे अजून 4-5 एक्झाम्पल अजून पाहू आपण। इथे लिहिलं मी 9/2/3, तर काय करता येईल याला, 9 त्रिक 27, 27 आणि 2 29 छेद 3 जशाला तसा, ठीक आहे। इतर लिहिलं समजा मी 5/9/11, थोडं मोठं एक्झाम्पल घेतलं, समजलं पाहिजे आपल्याला, तर काय होईल 11/5 = 55, काय केलं बघा मी गुणाकार, 11/5 = 55 आणि 9 किती झाले 64 छेद 11। अजून एक एक्झाम्पल पहा, 3/7/8, काय करावं लागेल, 8 त्रिक 24, 24 आणि 7 झाले 31, तर इथे लिहून टाकलं मी 31। बघा 31 कसे आलेत, 8 त्रिक 24, 24 आणि वरचे 7 किती झाले 31, हे 8 जशाला तसे। पूर्णांक युक्त अपूर्णांक हे काय आहेत, व्यवहारी अपूर्णांक। हे सर्व नोटबुक मध्ये उतरून घ्या। आणि स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वात जास्त कामात काय पडते हे असं उलटं, व्यवहारी अपूर्णांकाचं असं रूपांतर, ठीक आहे। पुढे काही टॉपिक आहेत, काम टॉपिक झाला, सोपे रूप द्या टॉपिक झाला, त्या टॉपिक मध्ये आपल्याला हे आलं पाहिजे। बघा मी तुम्हाला काय सांगत आहे, समजा इथे लिहिले मी आता 23 आणि याला भाग दिला मी 5 आणि तुम्हाला सांगितलं याला तसं कन्वर्ट करा, ठीक आहे। नाव लक्षात नसलं तर चालून जाईल, पण इकडं कन्वर्ट करायला सांगितलं तर तुम्हाला काय करायचं आहे, हा 5 जशाला तसं लिहायचा आहे। यानंतर म्हणायचं आहे 5चा वाडा, 5 × 5, 5 × 2 = 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 चोक 20, तर 4 इथं लिहायचं आहे आपल्याला, 5 4 20, तर तो जो भागाकार आला आहे तो भागाकार इथं लिहायचा आहे। आणि 5 चोक 20, 23 मधून 20 वजा केले, 23 मधून 20 वजा केले तर आपल्याला 3 इथं लिहावं लागतील। म्हणजे आपण काय केलंय, हा जो छेद आहे ना, हा छेद जशाला तसा इथं लिहिलाय, छेद हा 5, जो भागाकार आलाय, भागाकार बघा काय केलं इथं आपण 5 चोक 20, भागाकार तुम्हाला इथे लिहायचा आहे। आणि 5 चोक 20 केल्यानंतर 23 मधून 20 वजा करायचे, तर ते जे उरलं, ते जे बाकी राहिली ती बाकी तुम्हाला इथं लिहायची आहे। हे सर्वांच्या नोटबुकमध्ये असलं पाहिजे। जेव्हा आपल्याला असं रूपांतर करावं लागते तेव्हा भागाकार इथं लिहितो, बाकी वर लिहितो आणि छेद कुठे लिहितो आपण खाली लिहितो। याचे आपण 4-5 एक्झाम्पल पाहू, म्हणजे तुम्हाला हे व्यवस्थित समजलं पाहिजे। इथे लिहिलं मी आता 28/9,
तर काय करावं लागेल, 9 एक 9, 9 दोन्ही 18, 9 त्रिक 27, 9 त्रिक 27, बाकी किती उरली, 28 मधून 27 गेला, बाकी किती राहील 1. ठीक आहे. समजा इथं लिहिलं मी 30 छेद, इथं लिहिलं मी 7. काय करावं लागलं आता, कोणता पाडा म्हणावं लागेल आपल्याला, 7 जशाला तसं लिहायचं, छेदामध्ये कोणताही बदल करायचा नाही, 7 राहू द्या. 7 एक 7, 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 30 मधून 28 गेले, किती राहायला पाहिजे, 2 राहायला पाहिजे. ठीक आहे. एक महत्त्वाची संख्या आहे, पुन्हा पुन्हा स्पर्धा परीक्षेत विचारतात, 10/3. आता याला कसं लिहिलं जाईल, 3 जो आहे इथं लिहून टाकला, 3चा पाडा म्हणायचा आहे, 3 एक 3, 3 दोन्ही 7, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 10 मधून 9 गेले, राहिले किती 1. तर उत्तर आलं आपलं 3.1/3. ठीक आहे. बघा, जेव्हा आपण प्रश्न सॉल्व्ह करतो तेव्हा आपलं उत्तर असं येते उत्तर, पण जे खाली ऑप्शन असतात 4 ABCD, ते 4 ऑप्शन या प्रकारचे असतात, तर आपल्याला हे रूपांतर करता आलं पाहिजे. ठीक आहे. असं सर्वात जास्त होते काम नावाच्या टॉपिकमध्ये. ठीक आहे. जिथं A ने एवढ्या दिवसात काम केलं, B ने एवढ्या दिवसात काम केलं, आणि तिथं आपण सर्व आन्सर काढतो आणि शेवटी आपल्याला ते रूपांतर असं करावा लागते. ठीक आहे. अजून काही एक्झाम्पल पहा. एक महत्त्वाचं एक्झाम्पल आहे, समजा इथे लिहिलं मी 50/13. तर काय करावं लागेल, आपल्याला पाडा म्हणावा लागेल 13चा. ठीक आहे. तर काय करावं लागेल, 13 इथं लिहून टाकलं, 13 का 13, 13 दुनी 26, 33 39, 13 चौक 52, 13 चौक 52 तर याच्यापेक्षा मोठे होतील, मग मी काय करणार, 13 त्रिक 39, आणि 50 मधून 39 गेले, 50 मधून 39 गेल्यावर किती राहायला पाहिजे, 11. ठीक आहे. थोडे मोठे एक्झाम्पल मुद्दामून घेत आहे, नुसते सोपे सोपे सॉल्व्ह करून काही होणार नाही आहे, थोडं डिटेलमध्ये डीपमध्ये अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. अजून एक संख्या खूप जास्त विचारतात बघा, 100/3. तर तुम्हाला काय करायचं, आता 3चा पाडा 100 पर्यंत तर म्हणता येत नाही, तर आपल्याला भाग देता आला पाहिजे. इथं काय करायचं बघा, मी 3 एक 3, 3 त्रिक 9, उरला 1, 3 त्रिक 9. आता बघा, छेद जशाला तसा मी लिहून टाकला 3. भागाकार किती आला आपला, भागाकार आला 33. काय केला आपण, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 10 मधून 9 गेले, तर बाकी किती राहील, बाकी किती राहील, बाकी राहील 1. म्हणजे 100/3 म्हणजेच 33.1/3. हे काही वेगवेगळं नाही आहे, याला असं लिहू शकतो किंवा यालाच आपण असं लिहू शकतो. एक एक्झाम्पल अजून पाहू. इथं 50 छेद, इथं लिहून टाकले मी 7. तर काय करावं लागेल, 7 जशाला तसं, 7 7 49, 7 7 49, 50 मधून 49 गेला, राहिला किती 1. तेच म्हटलं, इथं काय लिहायचं, छेद जशाला तसा, इथं बाजूला काय लिहायचं, भागाकार, आणि वर काय लिहायचे आहे आपल्याला, बाकी. आणि आता आपण पाहू की पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज नेमकी आपण कशी करतो. ठीक आहे. इथं दिलेलं आहे 4.1/2 आणि 2.1/3. थोड्या वेळा आधी सांगितलं मी याला सोपरूप कसं द्यायचं, या दोघांचा करायचा गुणाकार, 4 दोन्ही 8, आणि 8 मध्ये 1 प्लस करायचं. स्टार्टिंगला सांगितलं 4 दोन्ही 8, आणि 8 आणि 1 किती होतील, हे 9/2. मधात कुठलं चिन्ह आहे, प्लस. इथं काय करावं लागेल, 3 दोन्ही 6, 6 आणि 1 7/3. या दोघांचा काय करतो असतो आपण, गुणाकार, आणि याची काय करतो इथं बेरीज, 3 दोन्ही 6, 6 आणि 1 7/3. याच्या पुढचं तुम्हाला सॉल्व करता येते. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये हे पाहिलेलं आहे की याला कसं सोडवायचं. कसं सोडवायचं, आधी तिरपा गुणाकार करून घ्यायचा, 9 त्रिक 27 असा गुणाकार केला, 9 त्रिक 27, मधात चिन्ह आहे प्लस, त्यानंतर 7 दोन्ही 14, आणि शेवटी असा छेदांचा गुणाकार, 3 दोन्ही 6. यांची बेरीज करून टाका, 4 आणि 7, 1101चा हातचाला 1, 1 2 3 आणि 4, 41/6. हे आपलं काय आलेलं आहे, उत्तर आलेलं आहे. कधी कधी असंही होईल की ऑप्शनमध्ये हे उत्तर नाही, तर आपल्याला काय करावं लागेल, याला कन्वर्ट करावं लागेल. अच्छा, याला कन्वर्ट कसं करावं, 6 जशाला तसा लिहून टाका. त्यानंतर काय करायचं, आता 6चा पाडा म्हणायचा आहे, 6 6 36, 6 6 36, उरले किती, 41 मधून 36 गेले, उरले किती 5. तर हेही आपलं उत्तर बरोबर आहे, हेही आपलं उत्तर बरोबर आहे. म्हणून हे दोन्ही प्रकार आपल्याला व्यवस्थित आले पाहिजे. नसेल समजलं, अजून 2-4 एक्झाम्पल मी रिपीट सेम प्रकारचे घेणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. इथं काय होईल, 4 त्रिक 12, 12 आणि 1 13/4, मधात चिन्ह आहे प्लस. इथं काय होईल आता, 3 1 3 आणि 1 वरचा काय होईल 4, 3 1 3, 3 आणि 1 4/3. आता यांची बेरीज कशी करावं, 13 त्रिक 39 प्लस 4 चौक 16 छेद 4 त्रिक 12. ही बेरीज एकदम शांततेत करून घ्या. 6 आणि 9 15/5चा हातचाला 1, 3 आणि हे 3 आणि 1 4, 4 आणि 1 हे 5. इथं काय आहे 55/12. हे आलं आहे आपलं ॲन्सर. ठीक आहे.
बस मला हे शिकवायचं होतं की याला आपण असं लिहू शकतो आणि याला आपण असं लिहू शकतो. नंतरची जी बेरीज आहे ती जशाला तशी राहील. नेक्स्ट 2 एक्झाम्पल अजून पाहूया आपण. 3 दोन्ही 6, 6 आणि 2 किती होतील 8/3 प्लस इथं काय होईल आता 2, 2 आणि हे 3, 3/2 या प्रकारे बघा. बे एक बे आणि वरचा 1, 3/2 जसा तसा हा गुणाकार केला. 8 दोन्ही 16 प्लस 3 त्रिक 9/3 दोन्ही 6. 16 आणि 9 किती होतील 25/6 हे आलं आहे आपलं उत्तर. इथे काय करायला पाहिजे गुणाकार 5 त्रिक 15 आणि 1 16/3 प्लस 4 त्रिक 12, 12 आणि 3 किती होतील 15. पुन्हा सांगायचं मी 4 त्रिक 12, 12 आणि 3 15/4. आता कॅल्क्युलेशन थोडेसे जास्त मोठे झालेत पण घाबरू नका. बघा इथं काय 16 चौक 64 प्लस 15 त्रिक 45 छेद 4 त्रिक 12. ही बेरीज करून घ्या. 5 आणि 4 9, 6 आणि 4 10 छेद 12 हे आलं आहे आपलं आन्सर. ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नामध्ये थोडंसं ट्विस्ट आहे, काहीतरी वेगळं आहे बघा. व्यवस्थित लक्ष द्या आणि प्रत्येक एक्झाम्पल तुम्ही नोटबुकमध्ये राईट केलं पाहिजे. आता याला जर मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आणि याला असं लिहिलं 7 9 63 बघा 7 9 63 63 आणि 1 64/7 आणि याला इथं लिहिलं 7 35 35 आणि 2 37/5. असं जर मी लिहायचा जर प्रयत्न केला तर इथं एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे. आता जर मी म्हटलं मी तिरपा गुणाकार करा 64/5 किती 37/7 किती तर हा असं गुणाकार करतो ना आपण तर हा गुणाकार खूप मोठा होऊन जाईल आणि त्याला सॉल्व्ह करणं तेवढंच ते अवघड होऊन जाईल. म्हणून जेव्हा असे एक्झाम्पल मोठे मोठे येतात तेव्हा याला सॉल्व्ह करण्याची वेगळी पद्धत वापरा. पद्धत काय वापरा. याला असं लिहा एक वेळा 9 आणि 1/7 याला लिहा 9 प्लस 1/7 कारण की याचा अर्थ हाच होतो 9 अपूर्णांक 1/7 म्हणजे 9 आणि वरचे 1/7. याला असं लिहिलं मी 7 प्लस 2/5. याच्यात ही संख्या आहे आणि ही संख्या आहे या दोघांची बेरीज करून टाका. 9 आणि 7 16 बाजूला लिहून टाका याला 16. राहिलं कोण आता इथं 1/7 आणि त्याच्या बाजूला कोण राहिलं आहे 2/5. यांची बेरीज करू. इथं लिहिलं मी 16 प्लस जसाला तसं याला तुम्हाला सॉल्व करता येते. काय होईल इथं 5 1 5 प्लस 7 दोन्ही 14 छेद 7 5 35. ठीक आहे. इथं काय आता 16 प्लस जशाला तसं याच्यामध्ये काही बदल करत नाही आहे याला जशाला तसं लिहा. 14 आणि 5 किती होतील 19. 14 आणि 5 19 छेद 35. आता थोडा विचार करा. जसं मी याला या संख्येला मी असं लिहिलं म्हणजे 9 अपूर्णांक 1/7 ला वेगळं वेगळं लिहिलं या हे वेगळे आहेत तर याला एकात पण लिहू शकतो म्हणजे यालाच मी लिहू शकतो 16 अपूर्णांक 19 छेद 35. ठीक आहे. जर तुम्ही हा प्रश्न या मेथडनं सॉल्व्ह केला असता तर ह्या प्रश्नाची लांबी खूप वाढली असती, टाईमसुद्धा आपला खूप जास्त गेला असता. म्हणून मला तुम्हाला इथं एक सजेशन द्यायचं आहे की जेव्हा संख्या छोट्या छोट्या असतील तेव्हा ही साधी सिंपल मेथड वापरा आणि जेव्हा संख्या अशा मोठ्या येतील बघा 64 37 या प्रकारच्या 64/5 कोणाच्या लक्षात राहते 37/7 कोणाचा पाडा आहे 37चा नाही. त्याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न जरी केला नोटबुकवर तुम्ही करून पहा तुम्हाला खूप जास्त टाईम लागेल त्यापेक्षा तुम्ही कमी टाईममध्ये असा आन्सर काढू शकता. अजून एक या प्रकारचा आपण प्रश्न पाहू सेम टू सेम. ठीक आहे. ज्यानं काय होईल पूर्ण फिट बसून जाईल तुमच्या डोक्यात. आता इथं लक्ष द्या. याला मी लिहू शकतो 25 प्लस वरचे 1/2 हे काय आहेत 27 प्लस वरचे 1/3. 25 आणि 27 हे साध्या साध्या संख्या आहेत त्यांची बेरीज बाजूला कुठेतरी करून टाकू आपण. ठीक आहे. त्यांची बेरीज किती होईल 25 आणि 27ची बेरीज किती व्हायला पाहिजे 52. 25 आणि 25 50 आणि वरचे 2 52 प्लस हा आहे 1/2 आणि हा आहे 1/3. 52ला जशाला तसा राहू द्या या प्लसलाही जशाला तसा राहू द्या. 3 1 3 प्लस बे 1 बे छेद 3 2 6 हे तर चांगलं पाठ झालं आहे आता तुमचं एकदम पक्क झालं आहे. 52 प्लस 3 आणि 2 5/6 यालाच मग एंडिंगच्या स्टेपला काय लिहिणार आपण 52 अपूर्णांक 5/6 झालं आलं आन्सर. कमी टाईमात आलं आणि जास्त मोठेही कॅल्क्युलेशन आपल्याला करावे लागले नाही. ठीक आहे. हे दोन्ही प्रश्न कुठल्या तरी स्पर्धा परीक्षेमधून PYQ मधूनच उचललेले आहेत. कुठली परीक्षा आहे मी हे मुद्दामून दिलेलं नाही. ठीक आहे. पण विचारलेला प्रश्न आहे हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे. याला जर मेथडनं सॉल्व्ह केलं तर खूप जास्त टाईम लागून जाईल. सिंपल प्रश्न बघा कसा सॉल्व्ह करायचा तुम्हाला इथं 10 प्लस 7/10
हा काय आहे 12 प्लस 3/10. 10 आणि 12 यांची बेरीज साईडला करून टाका. 12 आणि 10 किती होतील 22. राहिला कोण 7/10 प्लस 3/10. आता या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा छेद सारखा असतो तेव्हा तिरपा गुणाकार करण्याची आवश्यकता अजिबात नाही. मग इथं काय होणार बघा, पहिला व्हिडिओ व्यवस्थित पाहून घ्या तुम्हाला समजून जाईल. तर इथं काय होईल, इथं लिहून टाका फक्त 10. हे काय आहेत 7 प्लस हे काय आहेत 3. मग इथं काय येईल 22. ठीक आहे, प्लस 7 आणि 3 किती होतील 10/10. 10/10 काय होऊन जातील कॅन्सल होऊन जाईल. आन्सर किती लिहायचं 1. हा काय राहिला आपला इथं 22 आणि इथं किती आलाय 10/10 म्हणजे 1. 22 आणि 1 किती यायला पाहिजे 23. एवढं सोपं आन्सर आहे बघायचं. फक्त यांना असं व्यवस्थित वेगवेगळं लिहा. 12 वेगळं लिहून टाका. आणि ही स्टेप जी आहे हे काय केलं आपण इथं आत्तापर्यंत आपण काय केलं होतं बघा, मागच्या प्रश्नामध्ये इथं काय केलं होतं आपण तिरपा गुणाकार केला होता. का, कारण की इथं 2 हा 3 छेद वेगवेगळे आहेत. या एक्झाम्पलमध्ये काय केलं, छेद सारखा आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं छेद सारखा असला तर तिरपा गुणाकार करायचा नाही, डायरेक्ट असं राईट करायचं. ठीक आहे, पुढचं सेम एक्झाम्पल पाहू आपण या प्रकारचं. बघा काय दिलंय आणि या प्रश्नाला जर मेथडनं सॉल्व्ह करायला गेलो तर खूप जास्त मोठा आन्सर येईल. एकदम सिंपल प्रश्न आहे हा. काय लिहिणार आहे आपण याला 45 प्लस 1/2. हा काय आहे 35 प्लस 1/2. 45 आणि 35 यांची बेरीज करून टाका. 45 आणि 35, 5 आणि 5 10, हातचाला 1, 4 आणि 3 7 आणि 8. या दोघांची बेरीज 45 आणि 35 दोघांची बेरीज किती आली 80. राहिला कोण कोण आता, हा राहिला 1/2. अजून इकडे कोण राहिला 1/2. छेद सारखा. तर काय करू, इथं 2 एकच वेळा लिहून टाका. वर काय आहे 1 प्लस 1. तर काय होईल आता 80 प्लस 1 + 1 2 /2. 2 कॅन्सल. याचा आन्सर किती येईल फक्त 1 आणि 80 आणि हा 1. ठीक आहे, 80 आणि हा 1 किती होईल 81. दिस इज अवर फायनल आन्सर. आता हे जे बेसिकचे आपण पूर्ण व्हिडिओची प्लेलिस्ट बनवलेली आहे, याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिससाठी जर प्रश्न पाहिजे असतील तर हा माझा व्हॉट्सॲप नंबर आहे 70 50 50 36 50. याच्यावर व्हॉट्सॲपवर मला तुम्ही एक मेसेज पाठवायचा आहे बेसिक या नावानं. तिथं मी तुम्हाला काय करेल, बेसिक किंवा बाकीचेही जे चॅप्टर आहेत त्याचे PDF नोट्स तुम्हाला तिथं मी पाठवेल, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस व्यवस्थित झाली पाहिजे. धन्यवाद.